पूर्व उपनगरातील रुग्णांसाठी महत्त्वाचे असणाऱ्या सायन हॉस्पिटलमध्ये 2D इको आणि सोनोग्राफी या चाचण्यांसाठी रुग्णांना प्रतीक्षा करावी लागत आहे। रुग्णांना जवळपास 1 ते 1.5 महिन्याचा अवधी देण्यात येत आहे आणि दाखल असलेल्या रुग्णांना 5 ते 6 दिवसांचा कालावधी लागत आहे। यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना नाहक त्रासाला सामोरे जावं लागत आहे। आपण आज आहोत सायन रुग्णालयामध्ये। आपण हे सायन हॉस्पिटलकडे पाहू शकता। सायन रुग्णालय सध्या तपासण्यांच्या ताणाखाली असल्याचं चित्र दिसत आहे। रुग्णांना सोनोग्राफी आणि 2D इको तपासणी करावी लागत असल्याचे समोर आले। दररोज ओपीडी मध्ये 6 ते 7 हजार रुग्ण येत असल्याने विविध तपासण्यांसाठी मोठी गर्दी होत आहे। सोनोग्राफीसाठी सकाळी 8 वाजल्यापासून रांगा लागतात आणि दररोज फक्त सुमारे 90 टोकन दिले जात असल्याचे अनेक रुग्णांना दुसऱ्या दिवशी पुन्हा यावे लागत आहे। इथे दररोज 1000 रुग्ण येतात, त्याचा थेट परिणाम रुग्णसेवेवर होत आहे। त्यामुळे 2D इको किंवा सोनोग्राफी चाचण्यांसाठी रुग्णांना मोठ्या प्रमाणात प्रतीक्षा करावी लागत आहे। त्याचा नाहक त्रास रुग्णांना होत आहे। सायन रुग्णालयातील पायाभूत सुविधा, मनुष्यबळ आणि अपुरा औषध पुरवठा हा वाढवण्याची मागणी रुग्णांकडून आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून होत आहे। प्रशासनाने याच्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांकडून व्यक्त केली जाते। प्रशासन आता काय याच्यावर भूमिका घेतं हे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। बहुजन शक्ती न्यूज, मंगेश म्हात्रे, मुंबई।